भोई समाज बांधवांना मासे विक्री करण्यास मनाई करून माशी विक्री केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या दारव्हामध्ये घडल्याचं समोर आलं। जीवे मारण्याची धमकी दिल्याने भोई समाज बांधवांनी दारव्हामध्ये मासे विक्री बंद केली। भोई समाज बांधवांना मासे विक्री करण्यास मज्जाव करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचे पडसाद यवतमाळच्या घाटंजीमध्येही उमटले। घाटंजी येथील भोई समाज बांधवांनी दारव्हा घटनेचा निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आणि घाटंजी तहसीलदारांना तसे निवेदन दिले। दारव्हा येथील अन्यायग्रस्त भोई समाज बांधवांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प घाटंजीतील भोई समाज बांधवांनी यावेळी केला। भोई समाज युवा संघटना घाटी घाटंजीचे अध्यक्ष नीरज मन्ने यांचेसह गंगा मच्छीमार सहकारी संस्था घाटी घाटंजीचे अध्यक्ष अश्विन सातघरे व भोई समाज बांधव निवेदन देतेवेळी हजर होते। या गोष्टीची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि जे समाजकंटक लोक आहेत त्यांना मारहाण करण्यास धमकी देणार आहे त्यांना त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे असं माझं मत आहे। त्या लोकांनी एकजूट आपण तयार झालेलेच आहोत। प्रसंगी आपल्याला धरणे आंदोलन करायचं काम जरी पडलं तरी आम्ही रस्त्यावर उतरू। पूर्ण तालुक्याचे लोक जमल्यात, पूर्ण जिल्ह्याचे लोक आम्ही रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे। दारव्हामध्ये जे समाजावर मच्छी व्यवसाय करण्यावर जीवे मारण्याची धमकी दिली त्यासाठी आम्ही घाटंजीतले जेवढे काही मच्छीमार आहे आणि समाज बांधव आहे आम्ही आंदोलन करण्यास तयार आहे। या गांभीर्याचं महत्व असं आहे, आमचं निवेदन देण्याचं कारण काही नाही, फक्त आमची काही समाजाची ताकद दाखवायची नव्हती आम्हाला किंवा काहीच नाही। फक्त आम्हाला हेच जे घडलं ते एकदम चुकीचं घडलं आणि हे खपवून आमचा समाज आता घेणार नाही हे दाखवून आम्हाला ताकद नाही दाखवायची आहे। फक्त आमच्या समाजाला शहरात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही तर पूर्ण देशात भोई समाज हा एक आहे आणि एकजूट राहून याच्याशी आम्ही लढा करेल आणि जोही आरोपी असेल त्याला जी योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी हीच आमची समाजाच्याकडून त्यांना विनंती आहे।